नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गौरी पुणेरे किचनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मैद्यापासून तळणीचे मोदक. तुम्हाला तर माहीत आहे आता गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे, त्यामुळे आपल्याला नवनवीन मोदकाच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. तर चला तर इथे मी मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य घेतलेले आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे मी मोदक बनवण्यासाठी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा नेहमी चाळून घ्यायचा आणि अर्धी वाटी तूप घेतलेले आहे आणि 1 वाटी साखर घेतलेला आहे. जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळाचा पण वापर करू शकता, पण शक्यतो मी साखर घेतलेली आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जर मोदक गोड खायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण पण कमी जास्त घेऊ शकता. 1 वाटी थंड दूध घेतलेले आहे, गरम दूध घ्यायचे नाही. आणि 1 चमचा बारीक अशी वेलची पूड करून घेतलेली आहे आणि ओल्या नारळाचा खीस 2 वाट्या. इथे मी मोदकाचे सारण बनवण्यासाठी ताज्या ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खोबऱ्याचा खीस पण घेऊ शकता. आता आपण मोदक बनवण्यासाठी पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी तूप घेतलेले आहे गरम करून आणि तूप हे मैद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. 1 वाटी दूध घेतलेले आहे. दूध हे मैद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचा चांगला गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पातळ गोळा मळून घ्यायचा नाही, थोडा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. गोळा मळून झाल्यावर त्याच्यावरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अर्धा तास गोळा झाकून ठेवायचा. गोळा मळून झालेला आहे. आता आपण मोदकाचे सारण बनवून घेऊयात. मोदकाचे सारण बनवण्यासाठी ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे 2 वाट्या, 1 वाटी साखर, कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचे, त्यामध्ये ओल्या नारळाचा खीस टाकायचा, त्यामध्ये 1 वाटी साखर चांगली मिक्स करून घ्यायची. मोदकाचे सारण बनवण्यासाठी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि सारण हे हलक्या हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे. त्याचमध्ये थोडीशी वेलची पूड मिक्स करून घ्यायची, त्यामुळे आपले मोदक खायला चांगले टेस्टी लागतात आणि मोदकाला वास पण खूप छान प्रकारे येतो. आता तुम्ही बघू शकता आपले मोदकाचे सारण बनवून झालेले आहे. आता आपण मैद्याच्या गोळ्या बनवून घेऊयात आणि मैद्याच्या गोळ्या बनवताना या छोट्या छोट्या पुरीला आपण जशा गोळ्या बनवताना तशा बनवून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्या पुरीसारख्या गोळ्या करून झालेल्या आहेत आणि हलक्या हाताने गोळ्या चांगल्या लाटून घ्यायच्या, गोल अशा गोळ्या लाटून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मैद्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा सारण घालून घेऊयात आणि मोदक बनवताना ना त्याच्यामध्ये सारणाचे प्रमाण जरा थोडे जास्त ठेवायचे, त्यामुळे काय होतं मोदक पण आपले खायला चांगले गोड अशा लागतात. मोदकाला एका हाताने छान प्रकारे नाजूक अशी फुलांच्या आकारासारखे डिझाईन बनवून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. तरी ते आपले सगळे मोदक बनवून झालेले आहेत. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात. आपण जे मोदक बनवून घेतलेले आहे ते तेलामध्ये मंद आचेवर तळून घ्यायचे. मोदक तळताना दोन्ही बाजूने चांगले हलक्या हाताने तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत असे मोदक बनवून रेडी झालेले आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर आजच माझ्या गौरी पुणेरे किचन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.